नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ती कविता चव्हाण सोलापूरमधून। हे बघा, माझी मागणी ही आहे, जे पोलिसांचं जे मनोबल गेल्या काही दिवसापासून जे पोलिसांचं मनोबल घटवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण हे आपल्या समाजाचा तिसरा स्तंभ म्हणून आपण पोलिसांची ओळख म्हणून केलेली जाते। कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपण पोलिसावर सुरक्षिततेसाठी अवलंबून असतो। पण गेले काही दिवस झाले सोलापूरमधून अशी घटना यायला लागली की दरवेळेस पोलिसाच्या बरोबर राहणारी पब्लिक सोलापूर, कधी पोलिसाविरुद्ध काय झालं तर पोलिसाच्या सपोर्टिंगला असते सोलापूरचे लोक। आतापर्यंत अशी वेळ आलेली आहे। पण गेल्या काही दिवसापासून आपल्या सोलापूरचे नाव अधिवेशनमध्ये असू द्या किंवा सोलापूरमध्ये असू द्या, चुकीच्या बाबतीत पोलिस हे चुकीचे आहेत असं सामान्य लोकांना दाखवून देत आहेत। असे काही सामाजिक कार्यकर्ते पोलिसाच्या विरुद्ध उपोषणाला बसले होते। इथं काही दिवसापूर्वी उपोषणाला बसले ठीक आहे, पण त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय असते, मागे बॅनर असतो। बॅनर कुणाचा आहे? बॅनरमध्ये मुख्यमंत्री साहेबांचा फोटो आहे बॅनरमध्ये, त्याच्यावर उपमुख्यमंत्री मॅडम यांचा फोटो आहे। तर शिव्या कुणाला देतात? परत मुख्यमंत्री साहेबांना शिव्या देतात त्यांचा बॅनर लावून। मंत्री राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांची एकच सत्ता आहे। हा, त्यांची एकच सत्ता आहे। आंदोलन बसायला, कारण तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही इथं बसायला पाहिजे, आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला यायला पाहिजे। पण असं नाही की तुम्ही सत्तेत असून तुम्ही उपोषणाला बसता, कुणाच्या बद्दल बसता, पोलीस प्रशासनाविरुद्ध बसता। आणि काय म्हणून बसता की अवैध धंदे चालू आहेत, पोलीस प्रशासन हे करतात। अवैध तुमचे सारखीचे धंदे चालू झालेत, हे त्यांचे धंदे, ज्यांनी उपोषणाला बसले त्यांचे धंदे आहेत ते। कारण पोलिसाचं फक्त खच्चीकरण करण्याच्या बाबतीसाठी ते उपोषणाला बसले होते। ताई, तुम्ही आता बसले अमर उपोषण, कुणासाठी बसलेले? मी माझ्या पोलीस बांधवासाठी मी उपोषणाला बसलेली आहे। आज पहिला दिवस आहे का? हा, आज पहिला दिवस आहे माझा उपोषणाचा। कारण काय म्हणते की आपण सगळे जर पोलिसाच्या सोबत नाही राहिलो तर आपल्या सुरक्षिततेसाठी एक मोठा असा धोका निर्माण होऊ शकतो। कारण कुणाचा विश्वास, गोरगरीब लोक, आता ही मुलगी आली हिचं मॅटर घेऊन, ही कशासाठी आली? मी तो उपोषणाला बसली तरी पण आली, कुणासाठी आले? म्हणजे पोलिसाकडून न्याय पाहिजे म्हणून आली। कुणाकडून न्याय पाहिजे म्हणून आली बाळा? पोलिसांकडून। जर हे गोरगरीब लोकांना जर कळालं की असं चाललंय, ह्यांचा पोलिसावर विश्वास राहील का? आणि तुम्ही असं लोकांना समजून देताय की पोलीस हे चुकीचे आहेत, पोलीस हे काय ते लाचखोर, हप्तेखोर। पोलीस हे जनतेसाठी रात्रंदिवस ड्युट्या करतात, हो, पब्लिकसाठी। हो। आणि एकीकडे जे कार्यकर्ते, समाज कार्यकर्ते पोलिसावर टीका, परवाच्या आंदोलन, कोण सामाजिक कार्यकर्ते टीका केले? काय ना, कोणी सामाजिक कार्यकर्ते सोलापूरची टीका केली ना? फक्त एकच सामाजिक कार्यकर्ता सोलापूरचा टीका केला। कसं केला? मागं बॅनर उपमुख्यमंत्री साहेबांचे, शिव्या कुणाला द्यायचे? उपमुख्यमंत्री साहेबांना द्यायचे। अधिवेशनमध्ये बदनामी कुणाची? सोलापूरची बदनामी। कारण कशामुळे हे गोष्ट? कारण सोलापूरचं हे बघा, प्रत्येक सोलापूरचा नेता, कार्यकर्ता ही सोलापूरचं नाव उंचावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, कटिबद्ध असतो। सोलापूरचं नाव कसं उंच जाईल? हे अधिवेशनमध्ये आपला मुद्दा मांडला, काय झालं? आपलं सोलापूरचं नाव वाढलं का कमी झालं? शेवटी टीका झाली ना आपल्यावर। बरं, आता तुम्ही जे बसलेलं आहे ताई, तुम्ही कसं आता काय तुमची मागणी? आता काय दुसरी मागणी? माझी मागणी की ज्यांनी जे पोलिसावर टीका करतात आणि पोलीस हे हप्ते घेतात, पोलीस हे 2 नंबरचे धंदे चालू करतात असं जे म्हणतात, ह्या लोकांवर कारवाई व्हावी आणि हे असं थांबावं। कारण असं कोणी पण प्रशासनाच्या विरुद्ध उपोषणाला बसेल, कारण का बसायला पाहिजे? आज त्यांची संघटना नाही म्हणून, पोलिसांची संघटना नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध आपण उपोषणाला बसतो। आज त्यांची संघटना असती तर आपण त्यांचे लोक उपोषणाला असते इथं, माहिती आहे का? हे सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे। आणि प्रत्येक सोलापूरमध्ये एवढ्या लोकांवर राग आहे, ज्यांनी उपोषणाला बसले होते, खूप राग आहे। फक्त येऊन कोणी पाठिंबा दिला नाही, खूप राग आहे। हे नाही व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी उपोषणाला बसले।